जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या शहरी आणि ग्रामीण मेरिट बरोबर चर्चा करणार आहे. ग्रामीणचं मेरिट काय असेल, शहरीचं मेरिट काय असेल. लास्ट इयरचं जे ग्रामीण आणि शहरीचं मेरिट आहे त्याच्या ऑब्झर्वेशन नुसार असं दिसतंय की ज्या विद्यार्थ्यांना ग्रामीण मध्ये 140 120 मार्क असणारा विद्यार्थी सुद्धा होल्डर आहे, त्याचा जिल्हा कोणता आहे काय तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजेल. अजून ज्या विद्यार्थ्याला 160 170 मार्क आहे तो विद्यार्थी सुद्धा गेल्या वर्षी स्कॉलरशिपला होल्डर आहे. मग तो जिल्हा कोणता आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये बघावं लागेल आणि त्याच्यापेक्षा 4 ते 6 मार्कांनी या वर्षीचं मेरिट कमी असेल 8वीचं. तर आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीचं आणि शहरीसाठी जर सांगायचं म्हटलं तर शहरीचं पण बऱ्याच ठिकाणी 160 164 170 176 किंवा बरेच जिल्हे असे आहेत की 180 जरी मार्क असली किंवा 170 जरी मार्क असली तरी तो विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र आहे. तर असे सर्व जिल्हे आपण या विभागानुसार या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला ॲक्युरेट आपल्या जिल्ह्याचं मेरिट समजून जाहीर होती की जिल्ह्यावाईज 100 विद्यार्थी जाहीर होते. निकष 100 विद्यार्थी कसं ग्रामीण आणि शहरी नुसार डिसाइड केलं जातं की ग्रामीणचे विद्यार्थी किती आणि शहरीचे विद्यार्थी किती. तर स्कॉलरशिपचं जे मेरिट आहे ते कसं असतं ग्रामीण आणि शहरीनुसार असतं. आज जे आपण स्कॉलरशिपचं डिस्कशन करणार आहे ते विभागावाईज. तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला बघा मी विभाग घेतोय मुंबई विभाग. सुरुवातीचा विभाग काय आहे मुंबई आणि ह्याचं जे ग्रामीण आणि शहरी असं 2 मध्ये आपण डिस्कशन करणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 5वीचं ग्रामीण शहरी असं दोन्ही डिस्कशन केले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला मुंबई घेऊया. मुंबई साऊथ साठी बघा ग्रामीण मुंबई साऊथ मध्ये नाही, फक्त शहरीचं कमीत कमी 50%. 50% म्हणजे काय बघा 50 मल्टिप्लाय बाय 3 केलं 150 पॉईंट 35 म्हणजे 152 152 प्लस हे कशाचं मेरिट आहे मुंबई साऊथचं शहरीचं मेरिट आहे. त्यानंतर मुंबई वेस्ट. मुंबई वेस्ट मध्ये पण 30 50 पॉईंट म्हणजे 152च मेरिट लागलंय शहरीचं. त्यानंतरच मुंबई नॉर्थ तीच आहे 50.66. याचा अर्थ 152च मेरिट आहे कशाचं मुंबई नॉर्थचं. त्यानंतर रायगड. रायगडचं मेरिट आहे 54%. 54% म्हणजे किती बघा 54 गुणिले 3 करायचं 4 त्रिक 12 हातच्याला 1 5 त्रिक 15 आणि 1 16. 162 मेरिट आहे कोणाचं रायगडचं शहरीचं. आणि ग्रामीणचं बघा इथं ग्रामीणचं फक्त 50% 8वीचं मेरिट. 50% अर्थ याचा किती 150च आहे. 50%चा अर्थ किती 150. लास्ट इयरला 296 मार्काची परीक्षा होती. याचा अर्थ 148च मार्काचं मेरिट आहे कशाचं ग्रामीणचं रायगडचं. आता त्यानंतर आपण बघणार आहे ठाणे. ठाणेचं परत बघा ग्रामीणचं 45%च आहे. किती आहे 45. याचा अर्थ 136 मार्क आहे फक्त 136. किती 136 ला रायगडचं काय होतंय बघा ग्रामीण ठाणेचं ग्रामीणचं बघा 136च येतंय आणि शहरीचं 57. 57 मध्ये किती झालं बघा 172. 57 मध्ये किती मार्क आहे त्याला 172 प्लस मार्क ज्याला असतील ती कोणा बघा ग्रामीण. आता पालघर बघा पालघर मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला पालघर असेल रायगड पालघर नंदुरबार गडचिरोली या जिल्ह्याचं मेरिट कधीही कमी असतं. या व्हिडिओमध्ये ती सांगतोय मी. पालघर बघा पालघरचं ग्रामीणचं मेरिट आहे 39.8649. आपला पासिंगच कितीला आहे 39. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 120 मार्क होती ग्रामीण मध्ये तो विद्यार्थी होल्डर आहे. तो विद्यार्थी काय होल्डर. आणि इथं परत 57 म्हणजे 172च्या आसपास त्याचं कशाचं होतं शहरीचं मेरिट. परत मुंबई बीएमसी म्हणलंय त्यांनी त्याच्यामध्ये बघा 50%च आहे म्हणजे 152 ज्याला मार्क आहे ते शहरीमध्ये 152 मार्क 8वी मध्ये असणारा विद्यार्थी सुद्धा इथं स्कॉलरशिपला पात्र आहे. याचा अर्थ यावर्षी अजून 4-6 मार्क कमी घेतली तर 146 मार्काचा सुद्धा विद्यार्थी काय होऊ शकतो क्वालिफाय होऊ शकतो. त्यानंतर मुंबई विभाग झालाय आपला. आता पुणे विभागाकडे जाऊया आपण. पुणे विभाग
पुणे विभागामध्ये सुरुवातीला पुणेच घेऊया आपण. पुणेचं ग्रामीणचं 70 आहे, याचा अर्थ 210 मेरिट आहे. पुण्याचं मेरिट किती 210 आणि शहरीचं जरा कमी 208. 69 मध्ये 208 प्लस ज्याला शहरीमध्ये मार्क होते तो काय होता स्कॉलरशिप होल्डर होता. त्यानंतरचा कोण आहे बघा अहिल्यानगर. अहिल्यानगर मध्ये ग्रामीणचं 66 आहे. ग्रामीणचं 66 आहे याचा अर्थ 196 प्लस ग्रामीणचं मेरिट आहे आणि शहरीचं 210. शहरीचं मेरिट किती आहे 210 अहिल्यानगर. त्यानंतर सोलापूर. सोलापूरमध्ये परत 64% याचा अर्थ 192. इथे ग्रामीणचं सोलापूरचं गेल्या वर्षीचं मेरिट 192 आणि या वर्षीचं 72 मध्ये त्याच वर्षी 72 आहे. 72 याचा अर्थ 216 प्लस ही कशाचं मेरिट होतं 16चं. 216 सोलापूरचं मेरिट होतं. त्यानंतर नाशिक. त्यानंतर काय आहे बघा सोलापूर नाशिक विभागात आपण चर्चा करूया. सोलापूरचं थोडं शहरीचं मेरिट जास्त आहे. सोलापूरचं थोडं शहरीचं मेरिट जास्त आहे. आता आपण बघणार आहे नाशिक. आता आपला नेक्स्ट विभाग आहे तो आहे नाशिक विभाग. नाशिकमध्ये सुरुवातीला आपण नाशिक पासून सुरुवात करूया. ग्रामीणचं 54 याचा अर्थ परत 162 प्लस शहरीचं 60 म्हणजे 180. इथं एक ऑब्झर्वेशन केलं तर समजतंय की ग्रामीणचं मेरिट फारच कमी 162 आहे फक्त आणि शहरीचं किती 180. त्यानंतर धुळे. धुळेचं काय बघा ग्रामीणचं 66 आहे म्हणजे परत किती आलं 196 ते 198 मध्ये ग्रामीणचं आणि शहरीचं जास्त आहे 75%. याचा अर्थ जवळपास 226 प्लस किंवा 224 प्लस एवढं मेरिट आहे कशाचं धुळेच. त्यानंतर जळगाव. जळगावचं बघा ग्रामीणचं फक्त 46%. फक्त किती 46%. याचा अर्थ 138च ग्रामीणचं आहे आणि शहरीचं 55%. याचा अर्थ किती 146. 146 प्लस त्याचं मेरिट आहे कशाचं शहरीचं. त्यानंतरचा जी नेक्स्ट आहे नंदुरबार. नेक्स्ट काय येते नंदुरबार. ग्रामीणचं जरा जास्त आहे 55%. प्रतीच येते पण शहरीचं बघा फक्त 47%. इथे फक्त 47%. याचा अर्थ 130 आहे शहरीचं मेरिट. शहरीचं विभागाचं मेरिट किती 130. त्यानंतर आपण नेक्स्ट विभागाकडे जाऊया. पुढचा जो विभाग आहे तो आहे कोल्हापूर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असं दिसतंय की ग्रामीण आणि शहरीमध्ये 5-10 मार्काचा फरक आहे पण जिल्ह्यावाईज त्याच्यामधील डिफरन्स आहे. जे स्टँडर्ड ज्या एरियामध्ये जास्त प्रकारचे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत तेव्हा विद्यार्थी पालक जागृत आहेत तिथं मेरिट जास्त आहे आणि ठराविक जिल्ह्यामध्ये काय आहे मेरिट एवढं जास्त नाही. नेक्स्ट विभाग आपण बघणार आहे कोल्हापूर विभाग आहे आपला. नेक्स्ट विभाग कुठला आहे बघा कोल्हापूर. सुरुवात आपण कोल्हापूर पासूनच करूया. कोल्हापूरचं ग्रामीणचं 76 आहे याचा अर्थ 128 झालं आणि शहरीचं 74 म्हणजे 124 प्लस आणि इकडे ग्रामीणला जास्त लागले 128 प्लस मेरिट आहे. त्यानंतर सातारा. सातारा शहरी परत 216 आलंय ना ग्रामीण ग्रामीण 216 शहरी 78 आहे. 234 प्लस किती आलंय 234 प्लस एवढं आलंय सातारा. त्यानंतर सांगली. सांगलीचा 69 म्हणजे 208 आणि 68 मध्ये शहरीचं किती आलंय 204 प्लस आले. त्यानंतर सांगली झालं. रत्नागिरी बघूया आपण. रत्नागिरीला 60% ग्रामीण आहे. 60% ग्रामीण म्हणजे 180 मार्काला ग्रामीण आणि शहरीला 67. याचा अर्थ 202 किंवा 200 प्लस असं मेरिट लागले शहरीचं. कशाचं रत्नागिरीचं. आणि लास्टला सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग परत जरा कसं म्हणतो आपण डोंगराळ भाग वगैरे असल्यामुळं थोडा आदिवासी विभाग वगैरे असल्यामुळं 58%. 184 आणि इथं फक्त शहरीचं 62% मेरिट आहे. याचा अर्थ की झाला 192 मेरिट आहे शहरीच. हे झाला आपला कोल्हापूर विभाग. त्यानंतर आपण नेक्स्ट विभाग बघूया. नेक्स्ट जो विभाग आहे तो छत्रपती संभाजीनगर आहे. बाकी डिस्कस केलं आता जे राहिले ती करूया. नेक्स्ट जी विभाग आता छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्रामीण मध्ये 65%. ग्रामीणचा किती रिझल्ट बघा
फक्त 65%, याचा अर्थ 196. ज्याला 196 किंवा 194 लास्ट इयरला मार्क होते तो 8वी मध्ये ग्रामीण मध्ये स्कॉलरशिप पात्र होता. आणि शहरीमध्ये फक्त 62%, 186 प्लस ज्याला मार्क होते तो विद्यार्थी शहरीमध्ये काय होता, पात्र होता, म्हणजे होल्डर, स्कॉलरशिप होल्डर होता. आता परत जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना 62%, याचा अर्थ 186 किंवा 184 प्लस ज्याला मार्क होते तो विद्यार्थी पात्र होता. आणि इथं फक्त 55%, याचा अर्थ किती झाला बघा, 5 3 15, 166 ज्याला मार्क आहे, 166 प्लस ज्याला मार्क आहे तो त्याच्यामध्ये काय आहे, स्कॉलरशिप होल्डर आहे. त्यानंतर बीड, संभाजीनगर नंतर कुठला जिल्हा येते बघा, बीड. बीड जो आहे तो बीडचं परत 70%, म्हणजे 210, आणि ग्रामीणला फक्त 53%, याचा अर्थ 156. ग्रामीणला किती, 156 मार्क ज्याला येते तो बीड जिल्ह्यामध्ये लास्ट इयरला स्कॉलरशिप पात्र आहे. त्यानंतर परभणी, परभणीमध्ये ग्रामीणला 51 म्हणजे 152 मार्क ज्याला होते किंवा 150 मार्क ज्याला होते ग्रामीणमध्ये तो 8वी मध्ये स्कॉलरशिप पात्र होता. आणि 67%, याचा अर्थ 198 प्लस ज्याला मार्क होती शहरीमध्ये तो विद्यार्थी परभणीमध्ये काय होता, स्कॉलरशिप होल्डर होता. आता आपण हिंगोली बघूया. हिंगोली ग्रामीण परत 54, याचा अर्थ 160 प्लस ज्याला मार्क होती तो ग्रामीणमध्ये पात्र होता. आणि शहरीमध्ये 52 म्हणजेच 154 प्लस ज्याला मार्क होती तो विद्यार्थी काय होता, स्कॉलरशिपला पात्र होता. आता नेक्स्ट विभाग बघूया आपण. पुढचा जो विभाग आहे तो आहे अमरावती. नेक्स्ट विभाग काय, अमरावती. 8वी मध्ये बऱ्याच ठिकाणी 50, 52, 54% ग्रामीणचं मेरिट आहे. याचा अर्थ जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहेत आणि त्यांना 154, 160, 168, 170 मार्क आहेत ते विद्यार्थी स्कॉलरशिपला 100% होल्डरच आहेत, शिष्यवृत्ती धारकच आहेत. आता नेक्स्ट बघू आपण अमरावती. सुरुवातीला अमरावती पासून स्टार्ट करूया. ग्रामीणचा आहे फक्त 47%, ग्रामीणचं किती, 47%, म्हणजे 142 किंवा 144. 52 म्हणजे परत 154 प्लस येईल कारण 2 मार्क कमी होते गेल्या वर्षी. परत बुलढाणा 71% ग्रामीणचं, याचा अर्थ 212 प्लस. आणि परत शहरीचं कमी आहे 57%, म्हणजे किती येईल बघा, 184 प्लस मेरिट येईल. त्यानंतर अकोला, अकोल्याचं ग्रामीणचं 48 म्हणजे 142 प्लस आणि शहरीचं 56 म्हणजे 162 प्लस किंवा 164 प्लस ज्याला मार्क होते तो विद्यार्थी पात्र होता. आता नेक्स्ट आहे ते आहे वाशिम. वाशिमचं काय आहे बघा, वाशिमचं जी मेरिट आहे ग्रामीणचं 47%, ग्रामीणचं किती 47%, याचा अर्थ 142 जाते परत 142 प्लस आणि ह्याचं किती 54 म्हणजे परत 162%, 162 मार्क असणारा विद्यार्थी. आता परत जिल्हा आला यवतमाळ. परत जिल्हा कुठला आला, यवतमाळ. आणि जेवढ्याला पासिंग आहे तेवढ्यालाच होल्डर आहे. 120 ज्याला मार्क होती तो ग्रामीण मध्ये होल्डर होता आणि शहरीमध्ये ज्याला 148 प्लस मार्क होती तो विद्यार्थी काय आहे, स्कॉलरशिप होल्डर आहे. त्यानंतर राहिलं नागपूर. नागपूरला परत 47%, तिथे झाले 142 आणि 50% म्हणजे 152 किंवा 148 ला शहरीला तो विद्यार्थी काय स्कॉलरशिप होल्डर आहे. त्यानंतरचा लास्ट अजून एक विभाग राहिला नागपूर विभाग बघूया आपण. सुरुवातीला नागपूर पासून स्टार्ट करूया. नागपूरला जर आपण गेलो तर बघा ग्रामीणचं 47, परत ती झालं 142 किंवा 144 प्लस 50 म्हणजे 148 किंवा कारण का लास्ट इयरला 296 मार्काचं होतं टोटल, म्हणजे किती झालं 148 किंवा 150 ला तो काय आहे होल्डर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जे जिल्हा आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये 50%, परत 148 आणि हे तर शहरीचं फक्त 142 प्लस ज्याला मार्क आहे तो विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहे. गोंदियाचं परत तसंच आहे 43% म्हणजे 132, 43 म्हणजे किती 132 मार्काला तो ग्रामीणसाठी होल्डर आहे. आणि शहरीमध्ये 46, शहरीमध्ये 46 म्हणजे परत 142 किंवा 144 ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे तो पात्र आहे. परत वर्धा फक्त 42%, वर्धामध्ये किती आहे बघा फक्त 42%, याचा अर्थ काय आहे विद्यार्थी पास आहे 126 आणि ते 128,
126 ते 128 ही वर्ध्याचं ग्रामीण आणि शहरीचं मेरिट आहे. त्यानंतर जे आहे चंद्रपूर, त्यानंतर कुठला वेळ आहे बघा चंद्रपूर. चंद्रपूर ग्रामीण 40च आहे, म्हणजे जे पात्र आहे ते तेवढंच 122, पण शहरीला 47 आहे. परत ते कितीला गेलं बघा 140 प्लस ज्याला मार्क आहे ते तो विद्यार्थी शहरीमध्ये पात्र आहे. कुठला चंद्रपूर. गडचिरोलीला साठी बघा इथं असा कलर दिलाय, त्या कलरचा असा रंग व चिन्ह दर्शवल्या जिल्ह्यात शिष्यवृत्ती संच मंजूर आहेत, तथापि संचाच्या निष्कर्षानुसार विद्यार्थी पात्र न झाल्यास सदर संच प्रदान करण्यात आलेले नाहीत. म्हणजे इथे विद्यार्थी पात्र झाला नाही तर त्याला संच प्राप्त करता येत नाही. ग्रामीणला मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करताना गडचिरोलीचं मेरिट सांगितलं होतं. जे पात्र आहे ती तेच होल्डर होते ते ग्रामीणसाठी, आणि शहरीसाठी पण फक्त 2 मार्काचं जास्त आहे. म्हणजे जो पात्र विद्यार्थी तो होल्डरच आहे गडचिरोलीसाठी. त्यानंतर लातूर विभाग, आता शेवटचा विभाग आपण बघणार आहे लातूर विभाग. लातूर विभागामध्ये सुरुवातीला लातूर घेऊया. लातूरचं ग्रामीणचं मेरिट आहे 55. ध्यानात ठेवा, लातूरचं ग्रामीणचं मेरिट आहे 55%. 55चा अर्थ काय आहे? 166 मार्क ज्याला किंवा 164 ज्याला मार्क आहे ते लास्ट इयरला होल्डर आहे, आणि 69 म्हणजे 210, 69 म्हणजे किती बघा 206 प्लस ज्याला मार्क आहे तो शहरीमध्ये पात्र आहे. त्यानंतर धाराशिव. धाराशिव ग्रामीणचं मेरिट आहे 59. 180 होते, पण 180 ना 176 प्लस जे जे मेरिट होतं त्याला काय होईल ग्रामीणला पात्र होता, आणि शहरीमध्ये 270% आहे ते 204 ज्याला प्लस मार्क होती तो विद्यार्थी काय आहे शहरीमध्ये पात्र आहे. आणि परत नांदेड. नांदेड ग्रामीण मध्ये 57% म्हणजे परत 172, आणि 64% म्हणजे परत 192च्या आसपास किंवा 190 प्लस. या ठिकाणी लातूर विभागाचा जर आपण विचार केला तर जरा धाराशिवचं जी मेरिट आहे ते सगळ्यात जास्त राहते. इन जनरल या डिस्कशन मधून असं समजतंय की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला 160 किंवा 162 जरी मार्क पडले किंवा काही ठिकाणी 132 164 जरी मार्क पडले तरी तो विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.